चला पटापट सर्वांनी जॉईन करायचं आहे. सर्वांना गुड इव्हनिंग, व्हेरी गुड इव्हनिंग सर्वांना. अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. सो पॉलिटीची जी आपण सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये आपण एक जवळपास 4 लेक्चर पाहिलेले आहेत. मग ती हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पासून आपण सुरुवात केली होती, त्यानंतर घटनेची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास केला, त्यानंतर आपण राज्यघटनेची वैशिष्ट्ये पाहिली आणि आज आपण राज्यघटनेचा जो सरनामा आहे, जी प्रियम्बल आहे, याचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. सो बघा, प्रियम्बल महत्वाचा घटक आहे. क्वेश्चन्स विचारले जातात. आपण एका सिक्वेन्सने एक एक गोष्टीचा अभ्यास करतोय. ठीक आहे. त्यामुळे आज आपण सरनामा, आजचं आपलं 5वं लेक्चर असणार आहे. ठीक आहे. येस. चला गुड इव्हनिंग सर्वांना. वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग. सर्वांनी पटापट आपापल्या ग्रुप्समध्ये फ्रेंड्सला लिंक शेअर करा, जेणेकरून सर्व लेक्चर बघू शकतात. ठीक आहे. चला, सो येणारी कुठलीही परीक्षा असू द्या, पॉलिटी हा विषय महत्वाचा आहे आणि येणाऱ्या राज्यसेवा विजयश्री बॅच जी आपण सुरू करतोय ती येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी महत्वाची बॅच असणार आहे. 7 मार्चला संध्याकाळी 7 वाजता आपण हिचे ऍडमिशन सुरू करणार आहोत. सो ही जी बॅच असणार आहे यामध्ये सर्व लेक्चर्स, नोट्स, टेस्ट सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. ठीक आहे. आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे. सो तुम्ही त्यावरती कॉन्टॅक्ट करून तुमचे काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. आणि हीच बॅच नाही तर अशा अनेक बॅच आपल्या ऍप्लिकेशनवर सुरू आहेत. ठीक आहे. सो विषयानुसार पण बॅचेस आहेत, वेगवेगळ्या परीक्षांच्या बॅचेस सुद्धा आहेत. मग काय ऍप्लिकेशन आहे तर अभ्यास मित्र नावाचे ऍप्लिकेशन आहे. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन आधी डाउनलोड करावं लागेल, त्यानंतर त्यात लॉग इन करून घ्या. त्याचबरोबर आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे, ऑफिशियल टेलिग्राम चॅनल, ते सुद्धा जॉईन करून ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या काही नोटिफिकेशन्स असतात त्या तुम्हाला तिथे सुद्धा मिळत जातील. तसंच अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करून ठेवा. म्हणजे काय होईल तर जे काही आम्ही छोटे मोठे शॉर्ट्स तिथे टाकतो किंवा काही इन्फॉर्मेशन, सो छोट्या मोठ्या इन्फॉर्मेशन तिथे तुम्हाला मिळत जातील आणि काही अपडेट सुद्धा तिथे मिळतील. सो यासाठी सर्वांनी या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या ऍप्लिकेशन एकतर डाउनलोड पाहिजे, टेलिग्राम चॅनल फॉलो पाहिजे, सबस्क्राईब पाहिजे आणि जे काही अभ्यास मित्राचं इन्स्टा पेज आहे त्याला फॉलो केलेलं पाहिजे. ठीक आहे. क्लिअर. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तसंच आज आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे सरनामा, दॅट इज प्रिएम्बल. काय बघणार आहोत आपण? प्रिएम्बल बघणार आहोत. ठीक आहे. सरनामा, मग याला सरनामा म्हणतो, प्रस्ताविका म्हणतो, उद्देशिका म्हणतो, प्रिएम्बल म्हणतो. बरोबर. सो हे सर्व काय आहे त्याची नावं आहेत. ठीक आहे. सो महत्वाचं लेक्चर, फॅक्च्युअल गोष्टी बऱ्यापैकी आहेत आणि काही कन्सेप्ट सुद्धा आपल्याला बघायच्या आहेत. ठीक आहे. तर व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेक्चर सर्वांनी बघायचं आहे. वन्स अगेन व्हेरी गुड इव्हनिंग सर्वांना. चला आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, आता जर इथे तुम्ही पाहिलं तर काय दिलेलं आहे, सरनामा तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. काय दिलेला आहे? सरनामा दिलेला आहे. दॅट इज आवर कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. बघा, आपल्या राज्यघटना जी आहे, ठीक आहे, या राज्यघटनेच्या सुरुवातीला काय दिलेलं आहे? सरनामा दिलेला आहे. मी काय म्हटलंय आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा की हा सरनामा जरी सुरुवातीला असला तरी तो शेवटी बनलेला आहे सर्वात. ठीक आहे. मग त्या सरनाम्यामध्ये काय लिहिलेलं आहे तर आपण बघा शाळेत असताना आपण भारताचे संविधान जे म्हणतो ना त्याला म्हणतो. ठीक आहे. सो जी राज्यघटना आहे ऍक्च्युली आपली, तर त्या राज्यघटनेचं सार यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. सो आपण शाळेत असताना प्रार्थनेच्या वेळी वगैरे संविधान म्हणायचो, असा हात वगैरे ठेवून. ठीक आहे, म्हणायचो. सो ते आपण हे जे काही संविधान होतं, प्रिएम्बल होतं, ते आपण म्हणत होतो. ठीक आहे. इंग्रजीमध्ये जे आहे ती त्यांना इंग्रजी मीडियमच्या मुलांना माहिती असेल, सो मराठी मीडियमच्या मुलांसाठी ते मराठीमध्ये आहे, तुम्ही ते ट्रान्सलेट करून घ्या इंग्रजीमध्ये. बघा, काय आहे? उद्देशिका. काय आहे? उद्देशिका. काय म्हटलंय? आम्ही भारताचे लोक. कोण? आम्ही. वी द पीपल ऑफ इंडिया. बरोबर. आम्ही भारताचे लोक. लोकशाही दिसून येते इथे आपल्याला. ठीक आहे. किंवा लोक नागरिकांसाठी भारताचे एक सार्वभौम. काय? सार्वभौम. ठीक आहे. समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. ठीक आहे.
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता फ्रॅटर्निटी प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेमध्ये आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. बघा, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासनांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. पाठ असलं पाहिजे. का म्हटलं मी हे पाठ असलं पाहिजे? का सिक्वेन्स जो आहे ना, सिक्वेन्स त्यावर प्रश्न विचारला जातो की हे जे शब्द आहेत, सार्वभौम झालं, समाजवादी झालं, धर्मनिरपेक्ष झालं, लोकशाही झालं, ठीक आहे, म्हणजे हा जो सिक्वेन्स शब्दांचा आहे, हे शब्द न्याय, स्वातंत्र्य, समता आणि कशाचं स्वातंत्र्य? विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य. समता कशाची? समानता कशाची? दर्जाची व संधीची समानता. न्याय कोणतं? सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय. ठीक आहे. त्यानंतर व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि एकात्मता, बंधुता. ठीक आहे, ही दिनांक 26 नोव्हेंबर. ठीक आहे, या महत्वाच्या गोष्टी आहेत. यावरती प्रत्येक वरती एक एक MCQ विचारला जातो. ठीक आहे, मग एकतर तुम्हाला या शब्दांचा सिक्वेन्स विचारला जाईल, मग हा तुम्हाला पाठच असला पाहिजे. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. ठीक आहे, त्याचबरोबर न्याय किती प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे न्याय दिलेले आहेत. सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय. त्यानंतर स्वातंत्र्य किती प्रकारचं दिलंय? 1 2 3 4 5. किती? 5 प्रकारचं स्वातंत्र्य दिलंय. कोणतं कोणतं? विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. समानता कोणती दिली आहे? 2 प्रकारची, दर्जाची आणि संधीची समानता. ऑपॉर्च्युनिटी आणि काय असलं पाहिजे? तर जे स्टेटस आहे त्याची. ठीक आहे, त्याचबरोबर राष्ट्राची एकता आणि एकात्मता हे शब्द नंतर आलेत आणि एकात्मतेनंतर बंधुता शब्द आलेला आहे, फ्रॅटर्निटी. ठीक आहे, आणि दिनांक दिले 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान काय केलेलं? अंगीकृत केलेलं. त्याची जी अंमलबजावणी आहे ती खऱ्या अर्थाने नंतर झाली 1950 मध्ये, पण हे सुरुवातीला काही कलम आपण वापरली होती, केली होती, ते आपण पाहिले. ठीक आहे, त्यांचा अंमल केला होता. येस, सो ह्या प्रकारे हे जे काही उद्देशिका आहे ही आपल्याला पाठ असली पाहिजे. यातल्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, थोडंसं बघूया अजून डिटेलमध्ये आपण या उद्देशिकावरती अभ्यास करूया. बघा, सगळ्यात पहिला तर जी प्रियम्बल आहे, जो सरनामा आहे, त्याविषयी जर बघायचं झालं तर ही कल्पना कुठून आली? तर अमेरिकेची जी राज्यघटना आहे त्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलं? त्यांच्या राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा दिला होता आणि त्यांनी काय केलं होतं? त्यांनी आधी सरनामा बनवला आणि त्यावरून पूर्ण राज्यघटना बनवली. ठीक आहे, हे अमेरिकेने केलं. आपण अमेरिकेकडून प्रियम्बल घेतलेली आहे, सरनामा घेतलेला आहे. अमेरिकेने जगात सगळ्यात आधी सरनामा बनवला, प्रियम्बल बनवली आणि त्यावरून पूर्ण राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन बनवलं. आपण काय केलं? आपण ही कन्सेप्ट अमेरिकेकडून घेतली, पण आपण आधी पूर्ण संविधान बनवलं, पूर्ण राज्यघटना बनवली आणि नंतर शेवटी काय केलं? तर नंतर शेवटी आपण जो काही सरनामा आहे तो बनवला. ठीक आहे, म्हणजे तो आपण सुरुवातीलाच ठेवला पण बनवला शेवटी. पण कन्सेप्ट कोणाकडून घेतली? अमेरिकन राज्यघटनेकडून घेतली. बरोबर. सरनामा किंवा याला आपण राज्यघटनेची प्रस्तावना म्हणतो, उद्देशिका म्हणतो, प्रारंभिक माहिती म्हणतो. ठीक आहे, म्हणजे यामध्ये काय आहे थोडक्यात? तर यामध्ये राज्यघटनेचा काय आहे? सार आहे, सारांश आहे किंवा गोषवारा आहे. ठीक आहे, एक समरी दिली आहे आपल्या राज्यघटनेची असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि NA पालखीवाला जे आहे, ठीक आहे, NA पालखीवाला जे आहे यांनी काय म्हटलेलं आहे? तर सरनामा किंवा ही जी प्रियम्बल आहे ही काय आहे? राज्यघटनेचं ओळखपत्र आहे, आयडेंटिटी कार्ड ऑफ कॉन्स्टिट्यूशन काय आहे? प्रियम्बल आहे, असं NA पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, हे खूप महत्वाचं आहे. प्रश्न विचारला जातो कोणी काय म्हटलं याबद्दल. पुढे सुद्धा आपण बघणार आहोत बऱ्याचशा गोष्टी त्यात. ठीक आहे, तसंच हा जो सरनामा आहे हा सरनामा कशावरून बनवला आहे? तर जवाहरलाल नेहरूंनी जो काही उद्दिष्टांचा ठराव मांडला होता
या उद्दिष्टांचा ठराव जो आहे त्यावरती आधारित हा सरनामा आहे. काय आहे? त्यावरती आधारित हा सरनामा आहे. त्यातल्या काही गोष्टी घेऊन हा सरनामा बनवलेला आहे. ठीक आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर जर सरनाम्याचा आपण जर विचार केला तर यामध्ये एकदा दुरुस्ती सुद्धा करण्यात आलेली आहे. कधी? 1976 ला 42वी घटना दुरुस्ती, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून सुद्धा ओळखतो. सो ही जी 42वी घटना दुरुस्ती झाली होती आणि काय बदल केले सरनाम्यामध्ये, तर आपल्या घटनेच्या सरनाम्यामध्ये पहिल्यांदा याने दुरुस्ती करण्यात आली या घटना दुरुस्तीने आणि एकदाच झालेली आहे आतापर्यंत. काय बदललं तर सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. काय? तर इथे जर तुम्ही पाहिलं हा जो समाजवादी शब्द आणि धर्मनिरपेक्ष शब्द आहे, तसंच इथे जे एकात्मता शब्द आहे, हे तीन शब्द या सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये ऍड करण्यात आले. हे तीनच शब्द ऍड करण्यात आले, बाकी सगळे आधीच होते. हे लक्षात ठेवा. प्रश्न येतो कोणते तीन शब्द? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. या तीन शब्दांना काय करण्यात आलं? त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, क्लिअर. मग ह्यावर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता आपण पाहिलं बेसिक तर पाहिलं. ठीक आहे, पण आता सरनाम्यामध्ये घटक कोणकोणते आहेत सरनाम्याचे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, एवढं क्लिअर झालं सरनाम्याविषयी. एन.ए. पालखीवाला यांनी म्हटलंय की सरनामा राज्यघटनेचं ओळखपत्र आहे. अमेरिकन राज्यघटनेवरून आपण ते सरनाम्याची कन्सेप्ट घेतलेली आहे. प्रास्ताविका, प्रस्तावना, उद्देशिका सगळं म्हटलं जातं. उद्दिष्टांचा ठराव जो होता नेहरूंचा त्यावर आधारित आहे आणि पहिल्यांदाच घटना दुरुस्ती झाली 42वी घटना दुरुस्ती 1946. त्यानुसार काय केलं? 1976 त्यानुसार काय केलं? त्यानुसार समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे तीन शब्द जे आहेत, जे काही सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी हे तीन शब्द काय केले? ऍड केले होते. ठीक आहे. मग आता या सरनाम्याचे घटक कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण एकदा बघूया. बघा, जी राज्यघटना आहे या राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत आपल्याला सरनाम्यामध्ये दिलेला आहे. काय दिलेला आहे? अधिकाराचा स्रोत दिलेला आहे. म्हणजे राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत काय आहे? तर लोक, आपण, वी द पीपल ऑफ इंडिया. बरोबर. सरनाम्याची पहिलीच ओळ दिलेली आहे, आम्ही भारताचे लोक. काय? आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. हे काय आहेत? अधिकाराचे स्रोत आहेत. काय आहेत? अधिकाराचे स्रोत आहेत. सोर्स ऑफ ऑथॉरिटी आहे. बरोबर. कशाच्या? राज्यघटनेच्या. राज्यघटनेला भारतीय जनतेकडून, कोणाकडून? भारतीय जनतेकडून अधिकार मिळालेले आहेत असं सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे की सोर्स काय आहे? भारतीय जनता या राज्यघटनेचा सोर्स आहे. ठीक आहे. तसंच अजून काय दिलंय सरनाम्यामध्ये? तर सरनाम्यामध्ये भारतीय राष्ट्राचे स्वरूप दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? भारतीय राष्ट्राचे स्वरूप दिलेलं आहे. कुठलं स्वरूप दिलंय? तर बघा, इथे सरनाम्यामध्ये म्हटलंय की भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा लोकशाही. ठीक आहे, म्हणजे हे काय दिलेले आहेत आपल्याला? तर हे आपल्याकडे त्याचे काय दिलेले आहेत? राष्ट्राचे स्वरूप दिलेलं आहे की भारत हे काय आहे? सार्वभौम आहे. बरोबर. कसं आहे? सॉव्हरेन कंट्री आहे, समाजवादी आहे, सोशलिस्ट आहे, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर आहे आणि लोकशाही आणि प्रजासत्ताक. लोकशाही आहे, डेमोक्रेसी आहे, रिपब्लिक आहे, प्रजासत्ताक आहे. हे भारतीय राज्य प्रणाली अशा प्रकारे असेल हे सरनाम्याने म्हटलेलं आहे, सरनाम्यात म्हटलेलं आहे. काळजी करू नका, या एक एक शब्दाविषयी आपण डिटेल बघणार आहोत, आपल्याला ते बघायचंच आहे. ठीक आहे. सो सध्या एवढं लक्षात ठेवा की भारतीय राष्ट्राचं स्वरूप या 5 प्रकारचं आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य राज्यप्रणाली. 5 प्रकारचं भारतीय राष्ट्राचं स्वरूप आहे. ठीक आहे. अजून काय दिलंय सरनाम्यामध्ये? तर सरनाम्यामध्ये आपल्याला राज्यघटनेची उद्दिष्ट सुद्धा दिलेली आहेत. कोणती उद्दिष्ट दिलेली आहेत? तर आपल्याला सरनाम्यामध्ये दिलेला आहे की सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, त्यानंतर दर्जाची व संधीची समानता आणि इकडे म्हटलंय की ही काय आहे? बंधुता. ठीक आहे. तर यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करत आहोत. म्हणजे ही काय आहेत? तर ही या राज्यघटनेची काय आहेत?
तर या सरनाम्याची काय आहेत उद्दिष्टे आहेत. काय उद्दिष्टे आहेत सरनाम्याची, तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर जो सरनामा आहे यामध्ये आपल्याला न्याय, ठीक आहे, कोणता न्याय, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक न्याय, स्वातंत्र्य दिलेला आहे आपल्याला, विचार, अभिव्यक्ती, उपासना, श्रद्धा, बरोबर, यांचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, समानता दिलेली आहे दर्जाची आणि संधीची, तसंच बंधुतेविषयी सुद्धा, फ्रॅटर्निटी विषयी सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग एक एक आपल्याला बघायचे, जस्टिस झालं, फ्रीडम झालं, इक्वॅलिटी झालं, फ्रॅटर्निटी झालं, बघायचं आपल्याला या कन्सेप्ट विषयी सुद्धा. ठीक आहे, तर याचा सरनाम्यामध्ये नमूद केलेला आहे. सरनाम्याची ही काय आहेत उद्दिष्टे आहेत. ठीक आहे, अजून काय दिलंय, तर अजून एक महत्वाची दिनांक दिले की राज्यघटना स्वीकृत कधी केली त्याची दिनांक आपल्याला सरनाम्यामध्ये दिलेली आहे. ही जी राज्यघटना आहे ती कधी एक्सेप्ट केली, स्वीकृत केली, तर 26 नोव्हेंबर 1949 मध्ये. कधी, 1950 मध्ये अंमलबजावणी केली, इम्प्लिमेंट केली. स्वीकृत कधी केली, 26 नोव्हेंबर 1949 ला ती स्वीकृत केलेली आहे आणि या दिवशी राज्यघटना जी आहे ती स्वीकृत केली असं आपल्या सरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे. ठीक आहे, मग काय काय दिले आपल्या सरनाम्यामध्ये, तर 4 घटक दिलेले आहेत. राज्यघटनेच्या अधिकाराचा स्रोत दिलेला आहे, त्याचबरोबर भारतीय राष्ट्राचं स्वरूप दिलेलं आहे, राज्यघटनेची उद्दिष्ट दिलेली आहेत आणि राज्यघटना स्वीकृत केल्याचा दिनांक दिलेला आहे. म्हणजे थोडक्यात राज्यघटनेचं जे सार आहे ते आपल्याला या सरनाम्यामध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे, हे जे फॅक्ट्स आहेत पाठ असले पाहिजे. ठीक आहे, सोपं आहे, कठीण काहीये नाहीये. ठीक आहे, सो पाठ असलं पाहिजे, माहिती असली पाहिजे. ओके, सरनाम्याचे घटक आपण पाहिले. आता आपण थोडंसं ह्या जो एक एक कन्सेप्ट, एक एक वर्ड आहे त्यावरती डिटेल्स बघूया. ठीक आहे, समजणं गरजेचं आहे. ठीक आहे, सार्वभौम म्हणजे काय, समाजवादी म्हणजे काय, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, हे सगळं आपल्याला कळायला हवं. ठीक आहे, मग सार्वभौम काय, सार्वभौम, सॉव्हरेन. ठीक आहे, सॉव्हरेन, तर हा जो शब्द आहे याचा अर्थ काय, सॉव्हरेनिटी म्हणजे काय, सार्वभौमत्व म्हणजे काय, तर इथे जर तुम्ही पाहिलं तर सार्वभौम म्हणजे काय, भारत हा कोणत्याही देशावरती, काय म्हटलंय, भारत हा कोणत्याही देशावरती अवलंबून नाही किंवा इतर देशाची भारत आता वसाहत नाही, कॉलनी नाही, तर भारत हा एक काय आहे आता स्वतंत्र राष्ट्र आहे, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो, एक सार्वभौम राष्ट्र आहे. हे या सार्वभौम शब्दातून सुचवलं जात आहे. ठीक आहे, सार्वभौम म्हणजे काय, भारतावर आता कोणाचीही प्रभुता नाहीये, कोणी सुपेरियर नाहीये भारतावर आता, आणि आपलं जे काही म्हणजे भारताचं जे काही अंतर्गत व्यवहार आहे किंवा बाह्य व्यवहार जरी झाले, इंटरनल एक्सटर्नल अफेअर्स, तर ते करण्याला भारत काय आहे आता स्वतः रिस्पॉन्सिबल आहे की स्वतः हेड आहे. ठीक आहे, भारत देश आता कोणाच्या अंडर येऊन काही करणार नाही, तर स्वतःच हे सगळं करेल. ही सार्वभौम कधी झालो आपण, तर ज्यावेळी आपण काय केली, राज्यघटनेची अंमलबजावणी केली त्यावेळी आपण काय झालो, सार्वभौम झालो. 26 जानेवारी 1950 ला आपण सार्वभौम झालेलो आहोत. बघा, आपण कॉमनवेल्थचा पार्ट आहोत. ठीक आहे, भारताने कॉमनवेल्थ राष्ट्राचं हे बनण्यासाठी काय दिली, परवानगी दिली, मान्यता दिली, आणि कॉमनवेल्थ मध्ये ब्रिटिश सरकार जरी हेड असलं तरी सुद्धा कॉमनवेल्थचा पार्ट असणं त्याचा काही आपल्या सार्वभौमत्वाला धक्का नाही येते किंवा त्याने काही लॉस होत नाहीये. ठीक आहे, सो असं नका समजू की नाही आपण तरी कॉमनवेल्थचा पार्ट आहोत, नाही, त्याच्याने आपल्या सार्वभौमत्वावर काही दबाव येत नाहीये. ठीक आहे, सो दॅट इज सेपरेट पार्ट. ठीक आहे, मग हे लक्षात ठेव, कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल सदस्य, त्याच्याने काही प्रॉब्लेम नाही, किंवा युनायटेड नेशनचा आज आपण पार्ट आहोत, संयुक्त राष्ट्रांचा, तरी सुद्धा काहीही प्रॉब्लेम नाही, त्याच्याने आपली जी काही सार्वभौमत्व आहे ती काही ह्याच्यामध्ये संपुष्टात येत नाही. ठीक आहे, सो भारत आता कसा आहे, सार्वभौम राष्ट्र आहे, त्यामुळे भारत दुसऱ्या देशाचं जर एखादं क्षेत्र स्वतःमध्ये सामील करून घ्यायचं असेल तरी करू शकतो किंवा आपलं क्षेत्र दुसऱ्या देशाला देऊ सुद्धा शकतो. ठीक आहे, आयलंड वगैरे आपण गिफ्ट केलेले आहेत, राईट, सो ह्या गोष्टी आपण करू शकतो, भारत करू शकतो. भारत आता कसा आहे, सार्वभौम आहे, सॉव्हरेन आहे. क्लिअर, मग आता तुम्हाला सार्वभौम म्हणजे काय हे क्लिअर झालं असेल. यस, स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो. पुढचा वर्ड आहे समाजवादी. काय आहे, समाजवादी, सोशलिस्ट. बघा, समाजवादी हा जो शब्द आहे हा 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने हा शब्द काय केला होता, ऍड केला होता, सरनाम्यामध्ये समाविष्ट केला होता. ठीक आहे, पण
जर असं नाही की तो आता समाविष्ट केला म्हणजे आपली घटना जी आहे राज्यघटना ती समाजवादी नव्हती किंवा आपला देश समाजवादी नव्हता तेव्हाच झाला नाही. आपला देश ऑलरेडी समाजवादी होता, ऑलरेडी सोशलिस्ट होता. ठीक आहे. राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत आपल्याकडे, तर ज्या DPSPs आहेत त्यामध्ये सुद्धा भारताने समाजवादाचा अंगीकार केल्याचं आपल्याला प्रतीत होतंय. ठीक आहे. त्याचे जर तुम्ही DPSPs पाहिले तर त्यामध्ये सुद्धा आपण सेक्युलरिझम आपला दिसून येतोय, सेक्युलरिझम म्हणते आपली सोशलिझम दिसून येतोय. ठीक आहे. म्हणजे आपण समाजवादी नव्हतो अशातला भाग नाही, जस्ट समाजवादी हा शब्द डिरेक्टली मेन्शन केलेला नव्हता जो सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. ठीक आहे. तर ते काय होतं तर 1955 मध्ये काँग्रेसचं जे काही आवडी अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनामध्ये समाजवादी प्रणालीची समाजरचना करण्याचा जो काही ठराव आहे तो संमत केला होता आणि मग त्यानुसार पुढची पावलं टाकण्यात आली होती. ठीक आहे. इंदिरा गांधी सरकार जे आहे त्यावेळी त्यांनी हा शब्द काय केला होता, ऍड केला होता. सेक्युलर हा वर्ड ऍड केला, सॉरी सेक्युलर म्हणते, सोशलिस्ट हा शब्द जो आहे, समाजवादी हा शब्द जो आहे तो ऍड केला होता. ठीक आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर आपली मग राज्यघटना किंवा जे आपला देश जो आहे तो एक समाजवादी टाईपचा होता, अर्थव्यवस्था झाली समाजवादी टाईपची होती, सोशलिस्ट. पण काय झालं तर 1991 नंतर जर तुम्ही उदारीकरण, खाजगीकरण किंवा जागतिकीकरण ह्या जेव्हा घटना घडल्या म्हणजे जे नवीन आर्थिक धोरण जेव्हा आलं त्यानंतर थोडीशी भारताची जी समाजवादी म्हणून जी ओळख आहे ना ती थोडीशी कुठंतरी कमी होत गेली. ठीक आहे. मग एक समाजवादीवरून आपण थोडं मिश्र आणि आता भांडवलशाहीकडे आपण थोडंसं जातोय असं ती वाटचाल दिसते. ठीक आहे. सो रेस्ट इज इन इकॉनॉमीमध्ये तुम्ही ते शिकून जाल. ठीक आहे. सो जस्ट एवढं लक्षात घ्या की समाजवादी हा शब्द जो आहे तो समाजवादी शब्द 42व्या घटना दुरुस्तीने ऍड झाला, पण त्या आधीपासूनच आपली राज्यघटना ही कशी होती, समाजवादी होती. कशी होती, सोशलिस्ट होती. ठीक आहे. म्हणजे समाजातील विविध घटकांचा विचार करणारी होती, कोणत्याही घटकाला गाळून न टाकणारी होती आणि एक सोसायटल होती. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर पुढचा शब्द आहे लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी. बरोबर, डेमोक्रेसी. लोकशाही जी आहे तर एकच मिनिट, इथे लोकशाही आलं आणि धर्म इथे झालं ते उलट झालं. ठीक आहे. सो आपण इथे बघूया, थोडंसं काहीतरी ते मिसमॅच झालं. ओके. तर एक आहे ते म्हणजे लोकशाही आणि एक आहे धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. इथे ऍक्च्युली धर्मनिरपेक्ष विषय पाहिला आपण, एका सिक्वेन्सनेस ते बघूया. धर्मनिरपेक्ष. ओके. तर बघा धर्मनिरपेक्ष. ठीक आहे. आता धर्मनिरपेक्ष म्हणजे काय, सेक्युलर. काय, सेक्युलर. सेक्युलर धर्मनिरपेक्ष म्हणजे कुठलाही धर्म श्रेष्ठ नाही, कुठलाही धर्म कनिष्ठ नाही, सर्व धर्म समभाव जो आहे तो आपल्या राज्यामध्ये असेल. आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा सर्व धर्मांना समान ठेवलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा सुद्धा 42व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आला होता. पण अगेन असं नाही की घटनेमध्ये आपली घटना पूर्वीपासून धर्मनिरपेक्ष नव्हती, नाही. आपली घटना ऑलरेडी घटनेमध्ये धर्मनिरपेक्षता दिलेली होती, म्हणजे ऑलरेडी घटना आपली सेक्युलरच होती. फक्त एवढंच की हा शब्द डिरेक्टली मेन्शन नव्हता जो सरनाम्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीने मेन्शन करण्यात आला. ठीक आहे. सो काय आपल्याला कशावरून दिसतंय तर आपल्या इथे जर तुम्ही पाहिलं तर कुठल्याही धर्माच्या आधारावरती आपण किंवा जातीच्या आधारावरती भेदभाव नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये करू शकत नाही. 15-16 कलम जे आहेत त्यामध्ये आपण मेन्शन केलेला आहे. सेम आपल्याकडे कलम 25 पासून कलम 28 पर्यंत धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देणारी सुद्धा कलमे आहेत. म्हणजे जर एखाद्याला एखाद्या धर्माला फॉलो करायचा असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे, त्याच्यावर कुठलंही बंधन नाहीये, स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीने तो फॉलो करू शकतो. राईट. सो या सर्व गोष्टी सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. म्हणून आपण कसे आहोत, सेक्युलर आहोत. कुठल्याही धर्माला आपण श्रेष्ठ किंवा कुठल्याही धर्माला नीच मानत नाहीत. ठीक आहे. आणि हे काय ठेवलेलं आहे तर एक गव्हर्नमेंट समोर किंवा एक राज्य शासनासमोर, सगळ्यांसमोर हे ठेवलेलं आहे की तुम्ही या आधारावरती भेदभाव करू शकत नाही. ठीक आहे. पुढे बघा, पुढे काय आहे, लोकशाही. काय आहे, लोकशाही आहे. आता लोकशाही जर तुम्ही पाहिली तर लोकशाही, डेमोक्रेसी. लोकशाही म्हणजे काय, डेमोक्रेसी. सो डेमोक्रेसी जी आहे, लोकशाहीची डेफिनेशन जर बघायची झाली तर आपण जी लहानपणापासून बघतोय की लोकांनी, लोकांसाठी, लोकांकडून चालवलेलं राज्य वगैरे. ठीक आहे. लोकशाही, डेमोक्रेसी बाय द पीपल. ठीक आहे. किंवा फॉर द पीपल, बाय द पीपल, थ्रू द पीपल. ठीक आहे. सो ही जी डेफिनेशन आहे लोकशाहीची
तर लोकशाही जी आहे ती मुळात दोन प्रकारची असते. किती प्रकारची असते? दोन प्रकारची लोकशाही असते. एक म्हणजे राजसत्ताक लोकशाही असते आणि दुसरी म्हणजे असते प्रजासत्ताक लोकशाही. ठीक आहे, कशी असते? एक तर राज्यसत्ताक असते किंवा प्रजासत्ताक असते. ठीक आहे, प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक टाईपची असते. राज्य म्हणजे राज्यसत्ताकला आता एक्झॅक्ट शब्द मला आठवत नाही पटकन, पण ठीक आहे मी सांगेल पुढे. सो राज्यसत्ता म्हणजे काय? जस्ट एक राजा थ्रू चालवली जाणार अशी. ठीक आहे, सो एक त्याचा लीडर राहील अशी टाईपची. ठीक आहे, म्हणजे अमेरिका सारखी. बघूया आपण एक्झाम्पल. राज्यसत्ताक पद्धती जी असते ना, राज्यसत्ताक पद्धती, तर राज्यसत्ताक मध्ये सॉरी मी अमेरिकेचं एक्झाम्पल दिलं, ब्रिटन. राज्यसत्ताक पद्धतीमध्ये काय होतं? तर राज्यसत्ताक पद्धती म्हणजे जो काही राष्ट्रप्रमुख असतो, कोण? राष्ट्राचा जो प्रमुख असतो तो काय करतो? म्हणजे राष्ट्राचा प्रमुख म्हणजे साधारणपणे राजा किंवा राणी. ठीक आहे, तर हे काय करतात? वंश परंपरागत काय करत असतात? पद जे असतात त्यांची भरत चालतात. ठीक आहे, म्हणजे वारसा हक्काने त्यांना काय मिळत असतं? तर त्यांचं जे पद आहे ते त्यांना वारसा हक्काने मिळत असतं. बरोबर, मग ते वारसा हक्काने पुढे चालत राहतं. ठीक आहे, कशामध्ये? राजसत्ताक मध्ये. कशामध्ये? राजसत्ताक मध्ये. ठीक आहे, आणि याचं उदाहरण कोण आहे? ब्रिटन याचं उदाहरण आहे. ब्रिटनमध्ये वंश परंपरेगत राजा राणी ते होत असतं. राईट. दुसरी लोकशाही कशी असते? प्रजासत्ताक प्रकारची. प्रजासत्ताक म्हणजे काय? तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर राष्ट्रप्रमुख जो असतो तो नेहमी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. ठीक आहे, जसं की अमेरिका झाली किंवा आपल्याकडे झालं. आपल्याकडे कसा निवडला जातो? तर आपल्याकडे अप्रत्यक्षरित्या निवडला जातो. म्हणजे आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत तेच काय करतात? तर ते प्रतिनिधी पुढे राष्ट्रपतीची नेमणूक करतात किंवा राष्ट्रप्रमुखाची नेमणूक करतात. बरोबर. सो ह्या दोन पद्धती आहेत लोकशाहीच्या. ठीक आहे, सो यातली कोणती लोकशाही बेटर? तर यातली दुसरी राजसत्ताक लोकशाही. प्रजासत्ताक जी आहे, सॉरी राजसत्ताक नाही, प्रजासत्ताक लोकशाही जी आहे ती जास्त नेहमी असते. ठीक आहे, जास्त पॉवर लोकांकडे इथे दिसते. क्लिअर. मग लोकशाही पाहिली, डेमोक्रेसी पाहिली. आता पुढचा घटक आहे तो म्हणजे आय थिंक इथे एक शब्द ऍड झाला नाही, रिपब्लिक. ठीक आहे, आय थिंक ते काहीतरी राहून गेलं आपल्याकडून. ठीक आहे, एक रिपब्लिक वर्ड राहून गेलं. सो लक्षात घ्या, रिपब्लिक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हातामध्ये पॉवर आहे. ठीक आहे, लोक काय करणार? लोक त्यांचा प्रतिनिधी निवडून देणार. बरोबर, लोकांच्या हातामध्ये पॉवर आहे. ते ठरवणार की कोणाच्या मार्फत हे राष्ट्र चालणार आहे. ठीक आहे, सो याला प्रजासत्ताक म्हटलं जातं, रिपब्लिक म्हटलं जातं. ठीक आहे. ठीक आहे, तर पुढे बघा आता न्याय. काय? न्याय, जस्टिस. काय आहे? न्याय, जस्टिस. लक्षात घ्या, न्याय जे आहे आपल्या सरनाम्यामध्ये न्याय, जस्टिस ही जी संज्ञा दिलेली आहे यामध्ये 3 स्वतंत्र प्रकारचे न्याय दिलेले आहेत. कोणते? सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. सामाजिक न्याय म्हणजे कोणत्या बाबतीमध्ये? म्हणजे समाजामध्ये तुम्हाला जर वागणूक मिळत असेल तर धर्माच्या आधारावरती कुठेही भेदभाव केला जाणार नाही. बरोबर, समाजामध्ये किंवा मग तुम्हाला जर सोसायटीमध्ये प्रेशर किंवा कुठेही तुम्ही जर एखाद्या मंदिरात जाताय तर तुम्हाला धर्माच्या आधारावरती हे नाही केलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक न्याय. आर्थिक न्याय म्हणजे तुम्हाला नोकऱ्यांमध्ये किंवा शिक्षणामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला धर्माच्या आधारावरती किंवा कशाच्या जातीच्या आधारावरती, वंश, लिंग यांच्या आधारावरती कोणीही भेदभाव करू शकत नाही. ठीक आहे, तसंच राजकीय न्याय म्हणजे काय? जी काही सर्व राजकीय पद आहे किंवा उद्या वोटिंगचा अधिकार आहे तो धर्माच्या आधारावर आहे का? नाही. 18 वर्ष पूर्ण झाली म्हणजे तुम्ही वोट करू शकता. इथे भेदभाव चालत नाही. इव्हन राजकीय पद जी आहेत, उद्या तुम्हाला पंतप्रधान बनायचं तर तुम्ही याच धर्माचे पाहिजे, तुम्ही हिंदूच पाहिजे, तुम्ही मुस्लिमच पाहिजे, ख्रिश्चनच पाहिजे असं आहे का? नाही. कुठल्याही धर्माला समान भाव आहे. कुठलाही राजकीय पद भरण्यासाठी सर्वांना समान संधी आहे. बरोबर, तर हे 3 प्रकारचे न्याय जे आहेत ते आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये नमूद केलेले आहेत. तसंच जर तुम्ही पाहिलं तर आपले जे काही मूलभूत अधिकार आहेत, आपली जी मार्गदर्शक तत्वे आहेत DPSP आणि जे फंडामेंटल राईट्स आहेत यांच्यामधील सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी आहेत. त्यामधून सुद्धा आपल्याला जाणून येतं की या तिन्ही प्रकारच्या न्यायाची आपल्याला शाश्वती देण्यात आलेली आहे. कलम 15-16 मध्ये दिलंय आपल्याला की धर्म, वंश, जात, लिंग याच्या आधारावरती भेदभाव होणार नाही. बरोबर, सो या प्रकारे आपल्याला ती शाश्वती मिळालेली आहे. आपले फंडामेंटल राईट्स तर जस्टिसेबल आहेत, न्याय प्रविष्ट आहेत. उद्या जर त्यांचा भंग झाला तर तुम्ही न्यायालयात दाद मागायला जाऊ शकता. बरोबर, म्हणजे आपल्याला त्याची शाश्वती दिलेली आहे, न्यायाची शाश्वती दिलेली आहे. तसंच जर तुम्ही पाहिलं तर हे जे न्यायाचे आदर्श आपण घेतलेले आहेत कोणते? की सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय.
हे जे न्यायाचे आदर्श आहेत ते आपण 1917ला जी रशियन क्रांती झाली होती, रशियन रिव्हॉल्युशन मध्ये हे खूप महत्त्वाचं झालं होतं त्यावेळी, की सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळाला पाहिजे कॉमन पीपल्सला. सो यावरून ते आपण घेतलेलं आहे, रशियन क्रांतीतून आपण ते घेतलेलं आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. कोणाकडून घेतलंय न्यायाचे 3 आदर्श आपण? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आपण रशियन क्रांतीतून घेतलेलं आहे. दॅट इज जस्टिस. ठीक आहे. पुढचं कळतंय तुम्हाला सर्वांना? इथपर्यंत व्यवस्थित क्लिअर आहे? येस, समजतंय सर्व? काहीही डाऊट्स असतील तर विचारायचे आहेत. ठीक आहे. ओके, चला, गुड इव्हनिंग सर्वांना. सो बघा, स्वातंत्र्य. ठीक आहे. स्वातंत्र्याविषयी आता आपण थोडंसं बघूया. स्वातंत्र्य, फ्रीडम. बघा, स्वातंत्र्य जे आहे, फ्रीडम जे आहे, फ्रीडम म्हणजे काय? फ्रीडम म्हणजे आपल्याला कोणाचाही दबाव नसतं, बंधनं नसणं. ठीक आहे. निर्बंध नसणं. ठीक आहे. आणि त्याचबरोबर निर्बंध नसणं, पण फक्त तुम्हाला कसलं प्रेशर नाही, म्हणजे तुम्ही उगाच उद्या उठून काहीही करत बसाल का, असं फ्रीडम की जे आपल्याला निर्बंध कमी आहेत आणि त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासाला सुद्धा जे संधी देत आहे, किंवा दुसऱ्या व्यक्तीचं फ्रीडम सुद्धा आपण काय करतोय, मेंटेन ठेवतोय. ठीक आहे. उद्या आपल्याला फ्रीडम आहे, किंवा उद्या आज मला फ्रीडम आहे म्हणून मी जाऊन कोणाच्या जोरात कानाखाली मारली, ठीक आहे, तर चालेल का? समोरच्याला चालेल का? का तर मला तुला फ्रीडम आहे म्हणून तू मारली असं म्हणणार का तो? नाही. मग त्याला पण फ्रीडम आहे, तो पण जोरात हाणणार एक रिटर्न दुसऱ्या गालावर, बरोबर? सो उद्या फ्रीडम आहे म्हणून तुम्ही काहीही करू शकत नाही. हे फ्रीडम कसं आहे, तर व्यक्तीच्या व्यवहारांवरती निर्बंध नाहीये, पण दुसऱ्याच्या व्यक्तिमत्व विकासाला किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासाला सुद्धा इथे संधी देणं तितकंच गरजेचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या व्यक्तीचे हक्क जे आहेत, दुसऱ्याचं फ्रीडम जे आहे ते पण आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या, म्हणजे जे फ्रीडम आहे ते ॲब्सोल्यूट फ्रीडम आपल्याला दिलेलं नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी टर्म्स अँड कंडिशन आहेत. मूलभूत हक्क जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा ते बघूया. त्याचबरोबर बघा, आपल्या घटनेच्या सरनाम्याने काय केलेलं आहे, सर्व नागरिकांना विचाराचं, ठीक आहे, त्यानंतर अभिव्यक्तीचं, विश्वास, श्रद्धा, उपासना या प्रकारची स्वातंत्र्याची मूलभूत हक्कांद्वारा शाश्वती दिलेली आहे. आर्टिकल 19. ठीक आहे. त्यामध्ये मग सब क्लॉज आहेत, बघूया आपण तेव्हा. कलम 19 स्वातंत्र्याबद्दल बोलतं, राईट. तसंच जर मूलभूत हक्कांवरती गदा आली तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी आपण काय करू शकतो, न्यायालयामध्ये दाद मागू शकतो, आणि जे काही मूलभूत हक्क आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे स्वातंत्र्य आहे त्यांची जपणूक होते, ती स्वातंत्र्य आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे. क्लिअर? मग फ्रीडम विषयी समजलं सर्वांना? ॲब्सोल्यूट फ्रीडम नाही, एवढं लक्षात ठेवायचं. पुढे काय आहे, समता. काय आहे, इक्वॅलिटी, बरोबर. समता लक्षात घ्या, ही जी इक्वॅलिटी आहे, समता जी आहे, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर समाजामधील कुठल्याही घटकाला विशेष अधिकार नाहीयेत, आणि कोणताही भेदभाव न करता सर्वांना, सर्व व्यक्तींना पुरेशा संधीची उपलब्धता असणं म्हणजेच काय, समता होय. समता म्हणजे काय, तर तुम्हाला कुठेही भेदभाव झाला नाही पाहिजे कशाच्या आधारावरती, आणि जर का तुम्ही पाहिलं तर कुठल्याही घटकाला विशेष अधिकार सुद्धा असले नाही पाहिजे. ठीक आहे. आता याला सुद्धा आता जसं की शिक्षणाच्या ठिकाणी आपण म्हणतो की धर्म, जात, वंशाच्या आधारावरती हे केलं जाणार नाही, पण मग रिझर्वेशन हे त्याला अपवाद आहे. ठीक आहे. रिझर्वेशन, आरक्षण जे असणं हे त्याला अपवाद आहे. मार्क्सच्या कॅटेगरीवरती तुम्ही करू शकता डिफरन्स. ठीक आहे. रँक नुसार करू शकता डिफरन्शिएट. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं कुठे दिलंय, आर्टिकल 14 आपलं संविधानाचं जे कलम 14 आहे त्यामध्ये आपल्याला जी काही समता आहे ती दिलेली आहे. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, आणि जे काही आपल्या जे आहे, ठीक आहे, म्हणजे काय तर कायद्यासमोर समानता दिलेली आहे आपल्याला, बरोबर, आणि कायद्याचं सर्वांना समान संरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. सो हेच आपल्याला इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ दिलेला आहे कलम 14 मध्ये. मग कलम 14 मध्ये आपली समता दिसून येते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी संविधानामध्ये समता आपल्याला पाहायला मिळते, इक्वॅलिटी पाहायला मिळते. आपल्या DPSP मध्ये सुद्धा पुरुषांना, स्त्रियांना समान संधी, जे वेतन वगैरे असेल तर समान असलं पाहिजे, हे सगळं दिलेलं आहे, राईट. मग ही आपली जी समता आहे ती आपल्या घटनेमध्ये दिसून येते, आणि ही जे घटनेची समता वगैरे हे जे घटक घटनेत दिसून येतात त्यांचा सार आपल्याला कुठे दिलेला आहे, सरनाम्यामध्ये दिलेला आहे. आणि यामध्ये जर तुम्ही पाहिला तर समतेच्या नागरी, राजकीय आणि आर्थिक अशा प्रकारच्या पैलूंचा अंतर्भाव केलेला आहे. ठीक आहे. सो हे समतेविषयी, इक्वॅलिटी विषयी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके,
समता, इक्वॅलिटी क्लिअर झाली. मग आता पुढे बघूया बंधुत्व. बघा, बंधुत्व म्हणजे काय? फ्रॅटर्निटी. काय? फ्रॅटर्निटी. बघा, आता बंधुत्वाची भावना असणं, ठीक आहे, एक ब्रदरहूड असणं, की आम्ही या देशाच्या नागरिक आहोत, मग या देशाच्या सर्व नागरिकांमध्ये एकता असली पाहिजे, बंधुत्वाची भावना असली पाहिजे. म्हणजे एकेरी नागरिकत्व जे आपल्याकडे आहे, सिंगल सिटिझनशिप, की आपण फक्त भारताचे नागरिक आहोत, राज्यांचे नागरिक नाही. सो या एकेरी नागरिकत्वाच्या पद्धतीतून आपली राज्यघटना काय करते? बंधुभावाला चालना देते, ठीक आहे, काय करते? फ्रॅटर्निटीला चालना देते. आणि धार्मिक झालं, भाषिक झालं, प्रादेशिक किंवा स्तरीय विविधता झाल्या, यांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये समान बंधुत्वाची भावना किंवा ऐक्य जोपासणं हे प्रत्येक नागरिकाचं काय आहे? कर्तव्य आहे. हे आपल्याला दिलेलं आहे आर्टिकल 51A मध्ये, कलम 51A. आपलं जे मूलभूत कर्तव्य आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की तुमच्यामध्ये बंधुत्वाची भावना आणि ऐक्य जोपासलं पाहिजे, ठीक आहे. बंधुत्वाची भावना असेल तरच ती एकता दिसून येते, राईट. तसंच आपल्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे शब्द आहेत, स्वातंत्र्य फ्रीडम, समता इक्वॅलिटी आणि बंधुता फ्रॅटर्निटी, हे शब्द आपण कुठून घेतलाय? जसं न्यायाच्या तिन्ही कन्सेप्ट ज्या होत्या, सामाजिक, राजकीय, आर्थिक, आपण रशियन क्रांतीकडून घेतलं होतं, तसं स्वातंत्र्य, समता, बंधुता जे आहे ते आपण फ्रान्सच्या राज्यक्रांतीमधून घेतलेलं आहे, फ्रेंच रिव्होल्युशन मधून घेतलेलं आहे. 1789 ते 1799 जी क्रांती झाली होती त्याकडून, ठीक आहे, क्लिअर. सो या प्रकारे आपण बंधुत्वाविषयी सुद्धा पाहिलेलं आहे, राईट. म्हणजे आपण ज्या काही सर्व कन्सेप्ट होत्या ज्या आपल्या सरनाम्यामध्ये दिलेल्या आहेत त्या एक एक शब्दाविषयी व्यवस्थितपणे अभ्यासलेला आहे. 26 नोव्हेंबर 1949 ला कोणते कलम लागू झाले होते हे सुद्धा आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. घटनेची निर्मितीमध्ये आपण ते पाहिलेलं आहे, सो ते लेक्चर बघून घ्यायचं आहे. बघा, आता असं तर कोण नाहीये ना की जे आधीचे लेक्चर पाहिले नाही, हेच लेक्चर पहिल्यांदा बघताय असाल जर, तर आधीचे लेक्चर सुद्धा बघून घ्या. ते एका सिक्वेन्सने आपल्याला शिकायचं आहे. आणि आणखी एक उद्याचा वगैरे दिवस फार आपण इथे शिकणार आहोत पॉलिटी. नंतर माझ्या ऍप्लिकेशन वरती ज्या बॅच आहेत त्यामध्ये पॉलिटी कंटिन्यू होणार आहे. सो ज्यांनी कोणी बॅच अजून जॉईन केली नसेल त्यांना पहिला बॅच जॉईन करावी लागेल, ठीक आहे. चला पुढे बघा, काय आहे सरनाम्याचे महत्व. बघा, सरनाम्याचे महत्व म्हणजे इथे थोडक्यात आपल्याला सरनाम्याबद्दलची मतं दिलेली आहेत वेगवेगळी, काय आहेत ती. बघा, आपण ज्याविषयी इतके दिवस विचार केला होता व स्वप्न पाहिले होते ते सरनाम्यातून व्यक्त होते, असं कोणी म्हटलेलं आहे? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलेलं आहे की आपण ज्याविषयी एक स्वप्न पाहिलं होतं की एक समता असली पाहिजे, बंधुता असली पाहिजे, एकता असली पाहिजे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलं पाहिजे, लोकशाही असली पाहिजे, गणराज्य असलं पाहिजे, ह्या ज्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला होता हे सगळं आपल्याला कुठे दिसतंय? सरनाम्यामध्ये दिसतंय. कोणी म्हटलंय हे महत्वाचं आहे? अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी म्हटलेलं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर सरनामा ही सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे, ठीक आहे, असं के.एम. मुन्शी यांनी म्हटलेली आहे. राजकीय कुंडली वगैरे कोणी म्हटलंय? के.एम. मुन्शी यांनी म्हटलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तसंच सरनामा हा राज्यघटनेचा सर्वात मूल्यवान भाग आहे, हा राज्यघटनेचा आत्मा आहे, असं पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? सरनामा हा राज्यघटनेचा सर्वात मूल्यवान भाग आहे आणि तो सरनामा काय आहे? राज्यघटनेचा आत्मा आहे, ठीक आहे. तर एम हिदायतुल्ला यांनी सुद्धा असंच म्हटलंय की हा घटनेचा आत्मा आहे. दोघांनी म्हटलंय, लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. ऑप्शन मध्ये काय दिलंय हे व्यवस्थित बघा, ठीक आहे. त्याचबरोबर सरनामा हे राज्यघटनेमधील मुख्य तत्व आहे, असं कोणी म्हटलंय? अर्नेस्ट बार्कर यांनी म्हटलेलं आहे. काळजी करू नका, हे दोन्ही ऑप्शन सोबत एकदाच दिले जाणार नाहीत तुम्हाला, ठीक आहे. या दोघांपैकी एकच कोणतं तरी असेल, ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात जर दिलंच तर मग आयोग ते कॅन्सल करेल, ठीक आहे, कारण आपल्याकडे व्हॅलिड पॉइंट आहे कॅन्सल करायला, ठीक आहे. सो काळजी घेऊ नका, काळजी करू नका, ठीक आहे. तरी पण वाटलंच तरी पंडित ठाकूरदास भार्गवला टिक करून द्या, ओके. सरनामा हे राज्यघटनेतील मुख्य तत्व आहे असं अर्नेस्ट बार्कर यांनी म्हटलेलं आहे, क्लिअर. मग अशा प्रकारे सरनामा जो आहे तो एक महत्वाचा भाग आहे, ठीक आहे. पण तो नक्की राज्यघटनेचा भाग आहे की नाही यावरती विवाद झाले होते, ठीक आहे. सगळ्यात पहिला तर लक्षात घ्या, ज्यावेळी सरनामा बनवला होता, काय केलं होतं? सरनामा ज्यावेळी तयार केला होता त्यावेळी काय झालं?
सरनामा तयार झाल्यावरती जेव्हा सरनामा बनवला आणि जे काही अध्यक्ष होते घटना समितीचे त्यांनी म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. ठीक आहे, त्यांनी असं म्हटलं. यावरती वोटिंग वगैरे झाली आणि त्यानंतर वोटिंग पण मेजॉरिटीमध्ये आली की हा सरनामा राज्यघटनेचा भाग आहे. पण पुढे जाऊन काही खटले झाले, काही केसेस झाले राज्यघटने सरनाम्याशी रिलेटेड जे काही शब्द होते त्यांच्याशी रिलेटेड म्हणा किंवा जस्ट काही केसेस झाल्या आणि त्याच्या बेसवरती मग त्यांनी म्हटलं की सरनामामध्ये हे नाहीये, तुम्ही सरनाम्याच्या बेसवर म्हणू शकत नाही. असं काही काही केसेस झाल्या. आपण त्या केसमध्ये डिटेल नाही जाणार आहोत, कधीतरी असंच बघूया जेव्हा सिलेबस कंप्लीट होईल तेव्हा. सो खटला झाला होता बेरुबारी युनियन खटला 1960 मध्ये. ठीक आहे, बेरुबारी जो भाग होता त्या भागावरून हा खटला झाला होता, प्रदेशावरून, बेरुबारी प्रदेशावरून. तर हा जो खटला झाला होता 1960 मध्ये, यांनी असं म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. काय म्हटलं होतं? सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असं म्हटलं होतं. ठीक आहे, आता यांनी नाही म्हटलं म्हणजे कोणी, यांनी म्हटलं म्हणजे कोणी म्हटलंय? सुप्रीम कोर्टने म्हटलं. कोणी म्हटलं? सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही 1960 मध्ये म्हटलं. पण पुढे केशवानंद भारती खटला झाला. लँडमार्क जजमेंट आहे, खूप महत्वाचं जजमेंट आहे आपल्या राज्यघटनेसाठी पण. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टींसाठी. सो हा जो केशवानंद भारती खटला होता 1973चा, या खटल्याने काय झालं तर सर्वोच्च न्यायालयाने आपला जो 1960 मध्ये दिलेला निर्णय होता तो बदलला आणि म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं आता म्हटलं होतं. ठीक आहे, काय म्हटलं? सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असं म्हटलं. आणि त्यानंतर आणखी एक जजमेंट झालं ते म्हणजे LICचं. ठीक आहे, भारतीय जीवन विमा निगम खटला 1995चा, LIC ऑफ इंडिया 1995चा खटला होता. तर या खटल्यानुसार सुप्रीम कोर्टने अजून प्रूव्ह केलं की सरनामा हा राज्यघटनेचा एक एकात्मिक भाग आहे, अविभाज्य भाग आहे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे सरनामा जो आहे तो राज्यघटनेचा आता भाग आहे, महत्वाचा भाग आहे. ठीक आहे, क्लिअर? हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. यात एवढंच लक्षात ठेवाय 3 स्टेटमेंट, यावरच क्वेश्चन विचारला जाईल, कोणत्या खटल्याने काय म्हटलं. ठीक आहे, क्लिअर? चला, तर आता असं म्हटलंय, ठीक आहे, की अविभाज्य भाग आहे वगैरे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक म्हणायच्या 2 गोष्टी लक्षात ठेवा की सरनामा हा जरी राज्यघटनेचा अविभाज्य भाग असला तरी कायदे मंडळाच्या अधिकाराचा तो स्रोत नाहीये. काय म्हटलं? कायदे मंडळाच्या अधिकाराचा तो स्रोत नाहीये आणि त्याच्या अधिकारांवरती तो बंधनही घालत नाहीये. म्हणजे कायदे मंडळ उद्या जर एखादा कायदा करत असेल तर सरनाम्यामुळे त्याच्यावर कोणतं बंधन येणार नाही आणि त्याला सरनाम्यामधून गोष्टी बघून कायदा बनवण्याची सुद्धा गरज नाही. तसंच यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या न्यायालयीन कक्षेत येत नाहीये. म्हणजे त्या कशा आहेत तर न्याय प्रविष्ट नाहीयेत. म्हणजे तुम्ही उद्या जसं मूलभूत हक्कांचं हनन झाल्यावर आपण सुप्रीम कोर्टमध्ये जातो तर उद्या तुम्ही असं नाही म्हणू शकत सरनाम्यामध्ये बंधुत्व दिलंय, माझ्या बंधुत्वाचं हनन झालं म्हणून मी चाललो नाही. ठीक आहे, ते न्यायप्रविष्ट नाहीये, म्हणजे ते न्यायालयाद्वारे लागू करता येत नाहीये. ठीक आहे, सो या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे की सरनामा हा कायदे मंडळाच्या अधिकाराचा स्रोत सुद्धा नाहीये आणि त्याच्या अधिकारांवर बंधने सुद्धा घालत नाही आणि त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या न्यायप्रविष्ट नाहीयेत, त्या न्यायालयीन कक्षेमध्ये येत नाही. क्लिअर? हे माहिती असलं पाहिजे. ओके, चला, आता सरनामा जो आहे हा राज्यघटनेचा भाग आहे. ठीक आहे, त्याचबरोबर त्यामध्ये घटना दुरुस्ती करता येते का? ठीक आहे, हा जो प्रश्न होता हा प्रश्न पहिल्यांदा केशवानंद भारती 1973च्या वेळी पडला होता. त्या खटल्यामध्ये तो प्रश्न उपस्थित झाला होता. ठीक आहे, तर लक्षात घ्या सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याने त्यामध्ये बदल करता येऊ शकत नाही असा युक्तिवाद त्या प्रकरणादरम्यान निर्माण झाला होता. का? कारण की हा खटला झाला 1973ला. ठीक आहे, 1973ला आपण काय पाहिलं 1960 मध्ये बेरुबारी युनियन खटला जेव्हा झाला होता तेव्हा सुप्रीम कोर्टने निकाल दिला की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाहीये. ठीक आहे, मग या खटल्याच्या वेळी जेव्हा सरनाम्यामध्ये बदल करण्याची वेळ आली होती तेव्हा असं झालं की जर तो राज्यघटनेचाच भाग नाहीये तर त्यात बदल करणार कसं, घटना दुरुस्ती करणार कशी? ठीक आहे, आणि म्हणून तेव्हा सुप्रीम कोर्टने स्वतःचा निर्णय बदलला की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. मग जर त्यांनी भाग आहे म्हटलं तर राज्यघटनेच्या कुठल्याही भागामध्ये आपण काय करू शकतो? बदल करू शकतो. म्हणून कलम 368 मधील दुरुस्ती करण्याचा अधिकार जो आहे तो सरनाम्याला सुद्धा दिला. फक्त एवढंच
की सरनाम्यामधले जे मूळ घटक आहेत किंवा जो काही त्यांचा कोर पार्ट आहे, मूळ वैशिष्ट्य आहे, त्याची हानी करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करण्यासाठी ही घटना दुरुस्ती वापरली जाऊ शकत नाही. आणि आपली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेचा मूलभूत ढाचा जो आहे, मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर जे आहे, त्याला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. मग 368 अंतर्गत सरनाम्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करता येते आणि ती केलेली सुद्धा आहे. एकदा दुरुस्ती झालेली आहे फक्त एकदाच आतापर्यंत. कधी? 42वी घटना दुरुस्ती 1976. काय दुरुस्ती झाली तर 3 शब्द सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आले, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. क्लिअर? सो अशा प्रकारे आपण सरनामा जो आहे त्याविषयी व्यवस्थितपणे सर्व काही अभ्यासलेलं आहे. सरनामा प्रिएम्बल हा चॅप्टर सुद्धा आपण डिटेल मध्ये केलेला आहे. सो आय होप तुम्हाला सर्व काही व्यवस्थित कळालं असेल. डिटेल आपण काहीही सोडलेलं नाहीये. ठीक आहे. उद्याचं जे लेक्चर असेल त्यामध्ये आपण पुढचा पार्ट जो आहे तो घेणार आहोत. पुढचा पार्ट म्हणण्यापेक्षा उद्याच्या लेक्चरमध्ये मी काय करणार आहे, थोडंसं जे आपले काय आहेत ते घटनेमधील जे भाग आहेत, ज्या परिशिष्ट आहेत, ठीक आहे, त्या अनुसूची, त्याविषयी आणि थोडी तुम्हाला स्ट्रॅटजी येणाऱ्या परीक्षेसाठी काय असेल असं आपण उद्याचं लेक्चर ठेवूया. ठीक आहे. सो उद्याचं लेक्चर सुद्धा 6 वाजता असेल. या आजच्या टॉपिकवरचे 2 प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं सर्वांनी द्यायची आहेत. काय प्रश्न आहे बघा इथे, भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे किंवा कोणती विधानं बरोबर आहेत. 1. हे B.R. आंबेडकर यांनी तयार केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे. 2. प्रस्तावनेची कल्पना USA च्या राज्यघटनेतून घेतली आहे. 3. त्याची तरतूद कायद्याच्या न्यायालयात लागू करण्यायोग्य नाही. खालीलपैकी कोड वापरून योग्य उत्तर निवडायचं आहे. 1 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3 की 1, 2 आणि 3. चलो, युअर टाइम स्टार्ट्स नाव. सर्वांनी आन्सर करायचं आहे फास्ट. सो सगळं शिकवलंय, सोपं आहे, प्रत्येक गोष्ट लेक्चर मध्ये कव्हर झालेली आहे. ओके, व्हेरी गुड. बघा या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर B.R. आंबेडकर नव्हतं पाहिजे, इथे काय पाहिजे होतं, नेहरू. ठीक आहे. नेहरूंनी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि त्यांनी तयार केलेल्या उद्दिष्टांच्या ठरावावर सरनामा आधारित आहे. म्हणजे एक चुकीचं आहे. एक चुकीचं आहे म्हटल्यानंतर योग्य उत्तर निवडण्यासाठी एक एलिमिनेट केलं झालं. बाकी माहिती जरी नसलं तरी उत्तर आपल्याला एकच उरतंय, ऑप्शन नंबर 3, 2 आणि 3. बघा 2 मध्ये काय म्हटलंय, प्रस्तावनेची कल्पना USA च्या राज्यघटनेतून घेतलेली. हो, करेक्ट, अमेरिकेवरून घेतलेली आहे आपण. आणि त्याची तरतूद कायद्याच्या न्यायालयात लागू करण्यायोग्य नाही. हो, तर ते कसं आहे तर जस्टिसेबल नाहीये. ठीक आहे. जस्टिसेबल म्हणण्यापेक्षा कसं आहे तर आपण त्याला हे नाही मागू शकत, बरोबर, न्यायालयात दाद नाही मागू शकत, न्यायप्रविष्ट नाहीये. ठीक आहे. सो 2 आणि 3 कसं आहे, दोन्ही करेक्ट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर येणार आहे. व्हेरी गुड. सर्वांची उत्तरं बरोबर आहेत. ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. 42वी घटना दुरुस्ती जी आहे 1976 ने प्रस्तावनेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द जोडला? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, अखंडता. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. 1, 2, 3, 1, 2, 5, 1, 4, 5, 2, 4, 5. चला, कोणता पर्याय बरोबर आहे, योग्य आहे हे सांगायचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर्वांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. करेक्ट आहे. बघा 42वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. मी मगासपासून तुम्हाला 2-3 वेळा सांगितलं की 42व्या घटना दुरुस्ती 1976 ने काय केलं, प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हा शब्द जोडला. आता तुम्ही म्हणणार तुम्ही एकात्मता सांगितलं.
ठीक आहे, लक्षात घ्या मराठीचा हाच प्रॉब्लेम होतो. इंग्रजीमध्ये ते केलं होतं ना, तर इंटिग्रिटी हा शब्द जो आहे तो ऍड करण्यात आला होता, इंटिग्रिटी. ठीक आहे, सो इंटिग्रिटी हा शब्द ऍड केला, याचा अर्थ एकात्मता पण होतो, अखंडता पण होतो. ठीक आहे, सो काही ह्याच्यामध्ये रेफरन्समध्ये एकात्मता दिले, काही मध्ये अखंडता दिले, दोन्ही एकच आहे इंटिग्रिटी. ठीक आहे, सो एकच आहे, त्यामुळे 1, 2 आणि 5 हे आपलं उत्तर असलं पाहिजे, ऑप्शन नंबर 2. व्हेरी गुड. ज्यांनी ऑप्शन नंबर 2 उत्तर दिलंय त्या सर्वांचं करेक्ट आहे. सो हे माहिती असलं पाहिजे, याचा सिक्वेन्स सुद्धा माहिती असला पाहिजे. क्लिअर. सो अशा प्रकारे आपण व्यवस्थितपणे काय केलेलं आहे, तर जो काही सरनामा आहे, प्रास्ताविका, उद्देशिका, उद्देशपत्रिका, प्रिएम्बल, याचा व्यवस्थितपणे डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. या आधीचे लेक्चर, आजचं लेक्चर याची पुन्हा सर्वांनी व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे आणि उद्याचं लेक्चर जे असेल ते सुद्धा जॉईन करायचं आहे नक्की, कारण त्यामध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी कळेल की कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे येणाऱ्या परीक्षेला टार्गेट करून. ठीक आहे, क्लिअर. यस, चलो. सो आज इथे आपण थांबूया आणि लेक्चर जर आवडला असेल तर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.